नमस्कार माऊली भक्त हो. जय गजानन गुरु गजानन गण गण गणात बोते गण गण गणात बोते. आज आपण माऊलीच्या भक्ताला आलेला अनुभव ऐकणार आहोत. श्री गजानन योगीराज. मी व्हेटरनरी डॉक्टर सुधाकर त्र्यंबक सदावर्ते. माझ्या कॉलेज जीवनापासून म्हणजेच 1956 सालापासून माझ्या अभ्यासाच्या टेबलावर श्री गजानन महाराजांचा एक लहान फोटो होता. तो आजही म्हणजे वयाच्या 80व्या वर्षी आमच्या देवघरात विराजमान आहे. म्हणजे तो फोटो निदान 62 वर्ष जुना आहे. पण हे झालं फोटोचं. अनुभवाविषयी बोलायचं तर श्री गजानन महाराजांविषयीचा अनुभव मी इसवी सन 1949 म्हणजेच मी जेव्हा 9-10 वर्षाचा होतो तेव्हा अनुभवला. त्यावेळी माझे वडील अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर या छोट्या गावी सब रजिस्ट्रार होते. माझ्या आईची प्रकृती अधूनमधून ठीक राहत नव्हती. तिला पोटदुखीचा त्रास होता. औषध घेत होती. पण एकदा साधारण रात्री 8 वाजताच्या सुमारास आईला पोटदुखी उमडून आली. तिला गावातील सरकारी दवाखान्यात बाबा घेऊन गेले. तेथील डॉक्टर पांगरकर यांनी आईला तपासून यांना ताबडतोब अमरावतीला न्या. अपेंडिक्सची शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे असा सल्ला दिला. आजपासून 68 वर्षापूर्वीचा तो काळ. तेव्हा आजच्या इतकी वाहनांची संख्या नव्हती, ॲम्ब्युलन्स नव्हत्या, साधनांची कमतरता होती. नांदगावहून अमरावतीला जाणारी शेवटची बस निघून गेली होती. कुणाकडून खाजगी वाहनही मिळू शकलं नव्हतं. घरात मी, माझे 2 लहान भाऊ आणि मोठी बहीण. म्हणजे आमची तशी वडिलांना काही मदत होणार नव्हती, ना शारीरिक ना मानसिक. इकडे आई प्राणांतिक वेदनांनी विव्हळायला लागली. आईचं पोट नगाऱ्यासारखं फुगून आलं. ती जोरजोरात ओरडत आहे. वडील हतबल झाले आहेत. आम्ही भावंड भेदारल्यासारखे एकीकडे उभे राहून वडिलांची अस्वस्थता पाहतो आहे. हे सर्व दृश्य रात्रीच्या अंधारात अधिकच भयान वाटत होते. शेवटी वडिलांनी आता सर्व भार श्री गजानन महाराजांवर आहे असं म्हणून त्यांना अंगारा लावला. आईला अंगारा लावला आणि श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण सुरू केलं. त्यांनी सुरुवातीलाच महाराजांना हात जोडून प्रार्थना केली. महाराज, तुम्ही सर्व जाणता. मी याशिवाय काहीही करू शकत नाही. आता हिचं जिवंत राहणं अथवा जाणं सर्व काही तुमच्या साक्षीनं होऊ द्या. तुम्हाला अळवणं एवढंच काय ते माझ्या हाती आहे. हे पारायण तुमच्या चरणी अर्पण आहे असं म्हणून वडिलाचं पारायण सुरू झालं. एक अध्याय पुढे सरकत होता. प्रत्येक अध्यायानंतर वडील आईच्या पोटाला आणि कपाळाला उदबत्तीचा अंगारा लावत होते. अक्षरक्ष प्रत्येक अध्यायाला आईच्या वेदना कमी कमी होत गेल्या. पोती जसजशी पूर्णत्वाला जात होती तिच्या पोटाचा फुगवटा कमी होऊन त्रासही कमी कमी होऊन गेला. वडील सकाळीच आईला अमरावतीला घेऊन गेले. तेथील तज्ज्ञ डॉक्टर, ज्या स्त्रीरोग तज्ज्ञही होत्या, त्या म्हणाला अपेंडिक्स बस्ट कसं झालं नाही हे खरोखरच आश्चर्य आहे. ताबडतोब आईचं ऑपरेशन करण्यात आलं. आई वाचली. ऑपरेशननंतर डॉक्टर हँड ग्लोव्ज काढता काढता वडिलांना म्हणाले, या मरणाच्या दारातून परतल्या आहे असं समजा. वडिलांनी गजानन महाराजांना मनोमन नमस्कार केला. थोड्या वेळानं आईला बाहेर आणलं. ती वडिलांना म्हणाली, तुमचं काल पारायण सुरू झाल्यापासून आता ऑपरेशन होईपर्यंत सतत एकच भास होत होता. महाराज सोबत आहेत आणि मला धीर देत आहेत. ते ऐकून वडिलांचे डोळे पाणावले. महाराजांविषयी जे काही अनुभव भक्तांच्या जीवनात येतात त्या अनुभवाचं मी साकल्याने विचार करतो. तेव्हा बरेचदा असं जाणवतं की कुठल्याही गोष्ट करताना महाराजांचं मार्गदर्शन घेऊन त्यांचं स्मरण करून ती गोष्ट केली तर आपल्याला योग्य दिशादर्शन होतं. या संदर्भात माझा एक अनुभव ऐकण्यासारखा आहे. मला आठवतं, मी 1962ला व्हेटरनरी डॉक्टरची परीक्षा पास करून नोकरीच्या शोधात होतो. तेव्हा व्हेटरनरी डॉक्टरांना मिळणारा पगार मध्य प्रदेशात महाराष्ट्राच्या तुलनेत थोडा जास्त होता. स्वाभाविकपणेच नोकरी कुठे करावी हा प्रश्न समोर आला. घरच्यांना मनातून महाराष्ट्रातच नोकरी करावी असं वाटत होतं. आईचा गजानन महाराजांवर विश्वास. ती म्हणाली, आपण गजानन महाराजांचं मार्गदर्शन या बाबतीत घेऊ. तिने एकसारख्या 10 कागदी चिठ्ठ्या घेऊन त्यावर 5 वर
मध्य प्रदेश व 5 वर महाराष्ट्र असं लिहून घडी घालून त्या 10 चिठ्ठ्या एका भांड्यात मिक्स केल्या. त्यातील 3 चिठ्ठ्या उचलून 3 पैकी 2 वर जे येईल तेथे नोकरी धरावी असे ठरवले. त्याप्रमाणे महाराजांना प्रार्थना करून एका अगदी लहान मुलाकडून चिठ्ठी उचलण्यात आली. 3ही चिठ्ठ्या मध्य प्रदेशाच्याच निघाल्या. याचा अर्थ महाराजांचा स्पष्ट संकेत मध्य प्रदेश होता. मग आईने महाराजांसमोर हात जोडले, म्हणाली, महाराज, मध्य प्रदेशात इंदोरला महाराष्ट्रीयन वस्ती बरीच आहे. इंदोर डिव्हिजनला सुधाकरला नोकरी मिळेल तर हा संकेत अधिक आनंदनीय आहे. आश्चर्य म्हणजे मला 15 दिवसातच पत्र आलं. त्यात इंदोर मुख्यालयात जॉईनिंग रिपोर्ट द्या असा उल्लेख होता. अर्थातच मी मध्य प्रदेशात वेटरनरी डॉक्टर म्हणून रुजू झालो. पुढे महाराजांनी माझ्यासाठी मध्य प्रदेश आणि इंदोरची निवड योजनाबद्ध पद्धतीने केली होती. हे अजून एका घटनेतून अधिकच स्पष्ट झालं. मला खरगोण येथे प्रभारी पशु चिकित्सक म्हणून पाठवण्यात आले. तिथे माझ्या शेजारच्या क्वार्टरमध्ये श्री कमलाकर गंगेले नावाचे कृषी अधिकारी राहत होते. त्यांनी मला इंदोर येथील श्री प्रभाकर मराठे यांच्या मुलीविषयी सुचविलं आणि महाराजांच्या योजनेतून इंदोर माझं सासर झालं. इसवी सन 1962ला महाराजांनी जो कौल मध्य प्रदेश आणि इंदोरसाठी दिला होता तो मार्ग त्यांच्या आशीर्वादाने मी स्वीकारला आणि आज इसवी सन 2018 म्हणजे 56 वर्ष झाली मी इंदोर येथे स्थायिक आहे. इंदोरचा रहिवासी आहे. म्हणजेच महाराज संकेत देतात. प्रश्न असतो आपल्या निष्ठेचा. असाच एक सांकेतिक अनुभव सांगून थांबतो. इसवी सन 2005च्या जून महिन्यात मी नागपूर येथे धरमपेठ झेंडा चौकातील गजानन महाराजांच्या मंदिरात गेलो होतो. मूर्तीसमोर नमस्कार करीत असताना एका गृहस्थांनी तिथे मला गजानन बाबांनी भेट म्हणून दिली. म्हणाले, वाचा, कामात येईल. मी ती पादुकांना स्पर्श करून घरी पत्नीच्या सुपूर्द केली. तिने ती बाकी पोत्यासोबत ठेवून दिली. पुढे लगेच 1 सप्टेंबर 2005ला इंदोर येथे माझी बायपास सर्जरी करणे आवश्यक झाले. ऑपरेशन जोखमीचं होतं. डॉक्टर म्हणाले, आपण प्रयत्न करणार, पण करता करविता तो आहे. मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं आणि इकडे माझ्या चुलत भावाच्या पत्नीने माझ्या सौभाग्यवतीला नवीन बाबांनी भेट देऊन महाराजांची प्रार्थना कर, ते काळजी घेतील असं म्हणून धीर दिला. जेवढा वेळ ऑपरेशन होत होतं तो पूर्ण वेळ माझा भाऊ, पत्नी आणि 3 मुली हॉस्पिटलमध्ये बाबांनी वाचत होत्या. महाराजांच्या कृपेने ऑपरेशन यशस्वी झालं. ऑपरेशन नंतर मी आणि हे बोलत असताना 2-3 महिने आधीचं प्रत्यक्ष महाराजांच्या समोर माझ्या हाती बाबांनी आली होती आणि भक्ती करण्याचा संदेश मिळाला होता असा निष्कर्ष आम्ही काढला आणि सहजपणे माझ्या तोंडून दोहा बाहेर पडला, दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई, सुख में सुमिरन जो करे तो दुख काहे को होय. त्याला जोडून म्हटलं, बेटर लेट दॅन नेवर. महाराजांनी देऊ केलेला हे बोनस आयुष्यात आता तेरी महाराजांच्या भक्तीत व्यतीत करूया. त्याला जोडूनही म्हणाली आणि मुखाने नामस्मरण करूया, श्री गजानन, जय गजानन, श्री गजानन, जय गजानन. डॉक्टर सुधाकर त्र्यंबक सदावर्ते, राहणार इंदोर या भक्ताचा अनुभव आपण आज ऐकला आहे. माऊली भक्त हो, तुम्हाला जर हा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन टाईप करा. आनंदी राहा, दुसऱ्यांना सुद्धा आनंदी ठेवा आणि माझ्या